देऊ नका, सामने शेवटच्या क्षणाला चालले। अभी चढाई करतोय भीपावाडी संघाच्या संघावर आक्रमण करतोय। खरे बोला, रेपीट बोला, पण खरे बोला। भाऊ आपण खरं बोलायचं आहे, लागला तर हा करा, नाही लागला तर ना करा, परंतु एखाद्या प्लेअरचं नुकसान होईल असं कुठे करू नका। डाऊन नंबर 1 वर जातोय जबरदस्त। आता का नाम बोंबोली आणि आवडी काल दाखवतो मारला मग मारला आवडी दाखवून पकड केली जाते फिनिशरला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मनोज बेंगाल मात्र टच केल्यानंतर मात्र खाली आधी परततोय। कटोकट सामना चाललाय। हो क्या बात है, लाजवाब प्रेक्षणीय सामना, अतितटीचा सामना। गावठण का नाम हा बाहेर गेला प्रॉपर बाहेर गेला अर्धा पाय बाहेर गेला होता। पंच काय सांगतील आणि कुठेतरी घाई झाली असे म्हणायला हरकत नाही, गावठण संघाची हरकत नाही। अजून वेळ कुठे गेलेली नाही, काळ कुठे गेलेला नाही आणि सामना अजून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। और मॅच आपण पाहतोय गावठण अगेन्स्ट भीपावाडी, दोन्ही संघ बसलेले पात्र आहे। म्हणजे त्या दिवशी जी वसुली आज भीपावाडीने वसूल केली, देवमाळ्याची वसुली गवळवाडीच्या मैदानावरती वसूल। बोनस टू पॉइंट। एका बाजूला एक गोल जर्सी प्रदान केलेला स्वरूपात, दुसऱ्या बाजूला बोनसच्या स्वरूपात पॉइंट मिळतोय। दोन वरचा सामना अति नदीचा आपल्याला पाहायला मिळतो। महसोबा गावठण टीम भीपावाडी निलेश अगेन्स्ट 1 वर चालू सामना मनोज बेंगाल अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। अति घाई संकटात नाही, घाई करायची गरज नसताना कुठेतरी थोडासा डावपेच चुकतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र गावठण संघाला होतोय। नंबर 1 वर आता वडी संघाकडून 1 2 3 4 गेली खेळाडू त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनोज बेंगाल छोटासा खेळाडू 3 नंबर जर्सी परिधान केलेला। बघूया सामना संपण्यासाठी काही कमाई करतोय तो, शेवटची 5 मिनिटे शिल्लक। बघूया ग्राउंड नंबर 1 वर आणि तो खाली आता परततोय आणि ग्राउंड नंबर 1 वर आणि तो पण खाली आता आणि दाखवली एक गुणाची मात्र लूट केली जाते प्रदान केलेला। मग अशी हेतोशी संघाकडून 10 नंबर जर्सी प्रदान केलेला वाघ आणि इकडून हेतोशी संघाकडून भोगोली संघाकडून 10 नंबर जर्सी प्रदान केलेला आणि जबरदस्त अँगल होल्ड केला जातो, ब्लॉक केला जातो आहे। डबलचा डावा पडल्यानंतर त्या ठिकाणी मात्र थोडासा थांबवला जातो आहे आणि 2 नंबर जर्सी प्रदान केलेला दोन्ही मैदानावरती सेमीफायनलचे सामने चालू आहेत आणि आता यानंतर लगेच फायनल कडे आपण वाटचाल करणार आहोत। जबरदस्त चुकली मात्र एका गुणाची मात्र कमाई केली जाते। ह्या गडाची आपण एक गुण मिळवलं जातं। राजू मास्तर
प्रमोदच्या खांद्यावरती सध्याच्या घडीला धुरा सोपवले जिम्मेदारी संघाची पूर्णतः गावठण संघाची मात्र जिम्मेदारी प्रमोदच्या आता लास्ट वॉर्निंग कडक कडकला तिसऱ्यांदा डायरेक्ट नरम होईल मग कडक कडक अजून एकदा करा एकतर सामने अतिथी जे होतात त्याच्यात तुम्ही कडक कडक टाळ्या वाजवायचं तर गणेश पाठीमागच्या राखे जे तुमचे पाठीराखे आहेत त्यांना सांगायचा आवाज करू नका टाळ्या वाजवल्या तरी चालेल आवाज नका करू टाळ्या कितीही जोरात वाजवा फटाके वाजवले तरी चालते टी शर्टचा रंग देखील पांढरा होता काळा झालाय मानेचा रंग काळा झालाय आणि केसही काळे आहे कॉम्बिनेशन परफेक्ट आहे हातामध्ये निकेतही काळे ग्राउंड नंबर 1 वर आणि तो खाली हाताने परत भोंगोली संघाकडून 3 नंबर जबरदस्त रायडर छोटासा आखूड बांधा बोनस ट्राय करतोय जबरदस्त चांगलासा छोटासा खेळाडू आणि संधी असेल पुढे जो जिंकेल सामना संपलाय कोणता संघ विजय आणि कोणता संघ पराजय आता शिट्ट्या टाळ्या वाजवा आता एवढा किती ओरडायचा तेवढा भोंगोली संघाचा हेपावाडी असेल गावठण असेल दोन्ही बाजूने अर्धा ओरडा केला तरी चालेल आता सामना संपतोय ग्राउंड नंबर 2 चा कोण ठरतोय विजेता संघ कोण 1-2 मध्ये गेलाय मित्राने हात केला जबरदस्त कोणता संघ 1-2 साठी गेला आणि कोणता संघ पाठीमागे थांबला हा गुणफलक आमच्याकडे येतोय ग्राउंड नंबर 1 वर जातोय दीपावली हा संघ 13 गुणांनी विजय अर्थातच मध्ये खेळण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे दीपावली संघाने आराम करून घ्यायचा आहे थोडा आराम करायचा आहे हा सामना झाल्यानंतर 5 मिनिटाचा रेस्ट दिला जाईल आणि लगेच फायनल कडे वळणार आहे फायनल कडे यायचं आहे ग्रामस्थ मंडळ पुन्हा ग्राउंड फायनल साठी घ्यायचं आहे ते ठरवायचं आहे जो खाली झाला तो झोपला तर आखायला देखील सोपं जाईल हा ग्राउंड हा ठरवलेलं आहे ग्राउंड नंबर 1 वरच फायनल खेळवण्यात येईल दोन्ही संघांनी म्हणजे नोंद घ्यायची आहे चांगल्याची पकड भोंगोली संघाकडून खेळायला भेटलाय भोकोलीवाले थोडा पाठीवायचा भोकोलीवाले पाठीराजाचे आहोत पाठीराजे त्यांनी जी लाईन मारली त्या लाईनला सोडून पाठी थांबायचं पुणे एक जागेवर काय करत धावती मारते नंतर पळत मार 10 नंबर एके जागेवर मारून गेला 2 नंबर देशी मैदान मध्ये खेळाडू जबरदस्त असा दोन्ही कोपरा हलवतोय आणि खाली हाताने करतोय आणि भोंगोली संघाकडून खाली हाताने करतोय गाडी आलेला आहे बघूया आखून घ्यायचा नाही ग्राउंड नंबर 1 वर होईल ग्राउंड नंबर 1 वरच होईल फायनल
जबरदस्त टायगर का नाम टायगर आणि ये भी टायगर टायगर आता है ये टायगर अरे जबरदस्त 2 नंबर जर्सी परिधान जगन हंबीर हो गया पंचा एक तिथे उभे तुम्ही बोललो का पंचा एक तिथे उभे पंच गेले तिथे बाहेरून बोलायचं नाही दोन्ही एकाने भोंबोली का नाम कातरावाडी चला चालू सामना ग्राउंड नंबर 1 पर जबरदस्त कातरावाडी का नाम भोंबोली काही मिनिट शिल्लक असताना बघूया 1 नंबर जर्सी मतदान केलेला टायगर 9 8 7 बघू आणि खाली हाताने परत आणि भोंबोली संघाकडून पण खाली हाताने परत काय चालू आहे अरे कितीचा सामना तरी कितीचा शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना 2 मिनिटं शिल्लक असताना आणि 2 नंबर जर्सी परिधान केलेला कातरावाडी संघाकडून जगन हंबीर मला 2 दिसतोय 10 दिसतोय पाठीमागं आम्हाला 2 दिसतोय पुढे 10 दिसतोय आणि तो 7 नंबर तो पण आणि तिन्या आणि तिनाशी एक लढत आणि सुपर जबरदस्त आशिफ 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू भोंबोली संघाकडून जबरदस्त षटक राहिलं भोंबोलीवाले काय मच्छी मार्केट भरायचं एकानेच कॉल करा एकदाच एवढे जण बोलू नका कन्फ्युजन होतं कॉलिंग करायचं आहे